यानंतर प्रश्न क्रमांक 31. कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न अभ्यासलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? तर लोकसंख्येची घनता दर चौरस फुटांनुसार मोजली जाते. कारण लोकसंख्या ही कशी राहत असते, आपल्या आता जर आपण खेड्या भागात राहत असेल तर आपल्याला माहिती आहे मोकळी घरं राहतात. जसं का बरं असणं स्वतःचं घर राहतं, पण शहरामध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये लोक राहतात. खाली एकाचं घर, दुसऱ्याचं घर, तिसऱ्याचं घर. मग ही घनता वाढत जाते. कशामुळं? तर राहण्याची जागा कमी असल्यामुळं. म्हणून आपल्याला असं सांगता येईल की लोकसंख्येची घनता ही दर चौरस फुटानुसार मोजली जाते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका. कारण तुम्हाला बोर होऊ नये म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त 15 प्रश्न घेतले जातात. जेव्हा तुमचा ब्रेक टाईम आहे तेव्हा हे व्हिडिओ पाहत जा, म्हणजे तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन होण्यास मदत होईल. यानंतर प्रश्न क्रमांक 32. 2011च्या जनगणनेनुसार 10 कोटी लोकसंख्या ओलांडणारी राज्य कोणती? तर आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्र तर आहेच, पण त्याबरोबर उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्यसुद्धा 10 कोटीच्या वर लोकसंख्या ओलांडलेली राज्य आहेत, तेही 2011च्या जनगणनेनुसार. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्र. यानंतर प्रश्न क्रमांक 33. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या विश्लेषणात आर्थिक विकासाच्या निरनिराळ्या टप्प्यामध्ये झालेला बदल म्हणजे कोणता आहे? तर एक आहे जन्मदर व मृत्यूदर दोन्ही उच्च असतात, बरोबर. हा लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आहे. दुसऱ्यामध्ये आर्थिक विकास घडून लोकांच्या उत्पादनात वाढ होते, बरोबर आहे हे पण. तिसरं आहे कृषी अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतर होते. आता कृषीकडून लोक औद्योगिक किंवा सेवा क्षेत्राकडे वळायला जातात तेव्हा हा टप्पा लागतो. म्हणून आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. वरीलपैकी सर्व लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचं विश्लेषण करत आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 34. गणनात्मक शहरे यांची झालेली भरमसाठ वाढ हे एक मोठे आव्हान आहे, कारण अशा शहरांमध्ये काय काय होतं? तर आहे शहर अनुशासन संरचना नसतात, बरोबर आहे. कारण लोकसंख्या वाढली तर कुठेही वस्ती वाढेल, त्याचबरोबर झोपडपट्टी पण वाढणार आहे. त्यानंतर आहे अत्यावश्यक त्या नागरिक पायाभूत सुविधा नसतात, बरोबर आहे. झोपडपट्टी जर वाढली तर ते जे उघड्यावर घाण करतील, ह्या सगळ्या गोष्टी वाढतील. मग पायाभूत सुविधांचा इथे कुठं आला आहे हे, म्हणून हे पण बरोबर आहे. आणि आहे शहराची वाढ ही वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते, हे पण बरोबर आहे. क तिन्ही विधाने बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 35. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये डॅश डॅश. आता आपल्याला पहिला टप्पा पण माहिती आहे, जन्मदर उच्च आणि मृत्यूदरही उच्च. दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर आहे तोच राहतो, म्हणजे उच्च जन्मदर जर धरला तर उच्च जन्मदर आणि मृत्यूदर मात्र कमी होतो. का? तर कारण खेड्यापाड्यापर्यंत आरोग्याच्या सोयी पुरलेल्या असतात, लसी पुरवलेल्या असतात आणि त्यानंतर उत्कृष्ट दायनीच्या हातून किंवा प्रशिक्षित दायनीच्या हातून बाळंतपण होत असतं. या सर्व गोष्टी घडल्यामुळं लोकसंख्येचा वेग हा वाढतो, लोकसंख्या वाढीचा, बरोबर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 लोकसंख्या वेगाने वाढते. यानंतर प्रश्न क्रमांक 36. भारतातील विविध वर्षातील साक्षरता प्रमाण. आता आपल्याला ही गोष्ट लॉजिकली सोडवता येते. कशी? तुम्ही म्हणाल कशी? तर आपण जसं विकासाच्या
मार्गावर पुढे जासाल तसं तसं आपल्या लोकांमधील जी काही सामाजिक वांजाटलेली अंधश्रद्धा असते ती कमी होत जाते. पहिल्यांदा काय होतं, स्त्रियांना शिकू नाही दिलं पाहिजे, चूल आणि मूल एवढंच तिचं हे. आज आपण पाहतो की उच्च पदावर स्त्रिया उपभोग घेत आहेत. त्याचबरोबर त्या ह्या सर्व गोष्टी फेस करत करत पुढे जात आहेत. आजही एखाद्या घरात जर 2 मुली जन्माला आल्या तर जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांना काहीच आनंद नसतो, पण त्या दोन्ही मुली शिकून एखाद्या चांगल्या पदावर गेल्या आणि त्या जर घर चालवत असतील तर मात्र तेव्हा त्यांना मान सन्मान भेटतो. म्हणजे काय, आपल्याला एकच सांगायचं आहे मला या गोष्टीतून की आपल्याला समाज सुधारला म्हणजे काय झालं तर मुली शिक्षणात पुढे चालल्यात. त्याचबरोबर ही विचारसरणी हळूहळू कमी होत चालली की समाजामध्ये मुलगी म्हणजे वंशाचा दिवा नाही, ही गोष्ट कमी होत चालली. त्यामुळं काय, आपण शिकू द्यायलो मुलींना, म्हणजे आपली जी साक्षरता आहे ते प्रमाण वाढत चाललं. मला एवढीच गोष्ट सांगायची होती की साक्षरतेचं प्रमाण वाढत जातं, त्यानुसार हा प्रश्न आपल्याला लॉजिकली सुटतो. सगळ्यात कमी जेव्हा आपलं देश स्वातंत्र्य होऊन अर्थव्यवस्था सुरू झाली 1951 साली, 74% साक्षरता असेल का हो? नाही. मग किती असेल? सगळ्यात कमी असेल 18.3, म्हणजे 4, एला 4. त्यानंतर 81ला थोडीफार वाढलेली असेल, म्हणजे 43.7%. त्यानंतर 91ला थोडी वाढली असेल त्याच्यापेक्षा, मग 52% आपल्याला सांगता येईल. आणि 2011च्या जनगणनेमध्ये आपली साक्षरता होती 74.04%. म्हणजे आपल्याला यावरून उत्तर निघून जाईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 37, लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्याचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही आणि आहे या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. एक आहे उच्च मृत्यूदर आणि उच्च जन्मदर. हा आहे का बरं? नाही आहे. हा पहिल्या टप्प्याचं संक्रमणाचं उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य सांगता येईल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात येऊन जाईल, पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणती विधाने लोकसंख्यावरील लाभांश या संज्ञेचे वर्णन करते? त्या लोकसंख्या लाभांश म्हणजे काय ही गोष्ट आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण का, तर लोकसंख्या लाभांश म्हणजे आपल्या लोकसंख्येमधली श्रमशक्तीची वाढती संख्या. जसं की 15 ते किंवा 18 ते 60 वर्ष वयोगटातील लोकांची श्रम करण्याची शक्ती वाढली म्हणजे लोकसंख्या लाभांश असतो. त्यामध्ये एक आहे लोकसंख्येच्या वयानुसार रचनेत प्रौढ कामकरी वयोगटाकडे झुकाव. बरोबर. कमी अवलंब दरामुळे गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पैसा उपलब्ध. बरोबर. श्रम बाजारात स्त्रियांची संख्या वाढल्याने आर्थिक चलनवलनास वाढ. एकदम बरोबर. म्हणजे आपल्याला लोकसंख्या लाभांशाची सगळी वर्णन किंवा संज्ञाची इथे देऊन टाकलेली आहे. म्हणजे या प्रश्नातून आपल्याला लोकसंख्या लाभांश सगळा होऊन जाईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यामुळे मी म्हणते की प्रश्न जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 39, लोकसंख्येच्या लिंगरचनेचे मोजमाप हे लिंग गुणोत्तर या संज्ञेने केले जाते. या संज्ञेचा खालीलपैकी अर्थ कोणता? आता आपल्याला लोकसंख्येचा लिंग गुणोत्तराचा व्याख्या विचारली असं म्हटलं तरी चालेल. तर लोकसंख्येची लिंग गुणोत्तराची व्याख्या काय आहे? प्रत्येक 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या. मग आपल्याला एका वाक्यात उत्तर देऊन टाकता येईल की पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रत्येक 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या. यानंतर प्रश्न क्रमांक 40, 1971च्या जनगणनेनुसार शहरी विभाग या संज्ञेची व्याख्या खालीलपैकी कोणते विधान करते? तर शहरी लोकसंख्येची जी काही व्याख्या सांगता येईल किंवा संज्ञा सांगता येईल अशी आहे की किमान 75% पुरुष हे बिगर शेतकरी क्षेत्रात गुंतलेले असणे गरजेचे आहे. कारण
शेती क्षेत्र हे शहरामध्ये कमी झालेलं असतं, त्यामुळे बिगर शेती कृषिक असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किमान 75% पुरुष बिगर कृषी क्षेत्रात गुंतलेले असणं म्हणजे शहरी विभाग या संज्ञेची व्याख्या ही 1971च्या जनगणनेनुसार आपल्याला दिलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 41, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार खालील विधाने विचारात घ्या. आता आपल्याला लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत विचारलेला आहे. पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन मागासलेली असते, बरोबर आहे. ज्या अवस्थेमध्ये उच्च मृत्यूदर आणि उच्च जन्मदर असतो ती मागासलेली अर्थव्यवस्था असते, ती पहिल्या टप्प्यात असते. दुसऱ्या टप्प्यात अर्थव्यवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होत असते, हे पण बरोबर आहे. लोकसंख्येची वृद्धी जलद का होते, तर आपल्या खेड्याखेड्यापर्यंत आरोग्याच्या सुविधा, लसीकरण ह्या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या असतात, त्यामुळं दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्येच्या संक्रमणाच्या लोकसंख्या वाढत असते, कारण जन्मदर उच्च असतो पण मृत्यूदर कमी झालेला असतो, त्यामुळं लोकसंख्या वाढते दुसऱ्या टप्प्यात. तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे तिसऱ्या अर्थव्यवस्था शहरीकरण आणि औद्योगिकरण जलद होते, बरोबर आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये विकासाकडे आपला देश चाललेला असतो किंवा विकसनशील देश असतो, त्यामुळं काय होतं तर लोक खेड्याकडून शहराकडे जायला लागतात, उच्च राहणीमान व्हायला लागतं आणि उच्च विचार पण व्हायला लागतात. जसं की मुलगा असो की मुलगी असो, छोटं कुटुंब असायला पाहिजे, ज्यामुळे आपली आर्थिक विकासाच्या प्रगतीची वाटचाल होईल. म्हणजे सुद्धा बरोबर आहे. आणि 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला, हे पण एकदम बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. तर पहिलं आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार पहिल्या अवस्थेत जन्म व मृत्यू दर जास्त असतो, बरोबर आहे. मी प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला पहिल्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य सांगत आलेली आहे. आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर 0.2 किंवा त्यापेक्षा जास्त असतो, हे पण बरोबर आहे, कारण वाढत असते लोकसंख्या, कारण जन्मदर उच्च असतो आणि मृत्यूदर कमी झालेला असतो. तिसरं आहे लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतानुसार तिसऱ्या अवस्थेत जन्मदर सातत्याने कमी होतो आणि लोकसंख्या वृद्धी कमी होते, म्हणजे हे पण बरोबर आहे. ABC तिन्ही बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ABC बरोबर.